नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पंढरपुरातून. पंढरपुरात लोकार्पण सोहळ्यावरून वादाची ठिणगी पडली. भाजप आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. राजमाता जिजामाता उद्यान उद्घाटन सोहळ्यावरून हा वाद पेटलाय. उद्यानातील कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम अशा घोषणा देण्यात आल्या. जय जिजाऊ, जय शिवराय. जिजाऊच्या नावाने असलेल्या बागेचं निकृष्ट काम करणाऱ्याचा निषेध असो. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. संतोष, उद्यानावरून हा वाद पेटलेला आहे. काय आरोप होत आहे? कोण कोण विरोध करत आहे? 3,84,00,000 रुपये खर्च करून राजमाता जिजामाता उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं आणि त्याचा लोकार्पण उद्घाटन सोहळा भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांतराव परिसर यांच्या उपस्थितीत करण्याचं ठरलं होतं. त्यांचा तो कार्यक्रमात होता. मात्र यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे काम करण्यात आलेलं आहे उद्यानाचं, त्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, निकृष्ट दर्जाचं काम केलं गेलेलं आहे. त्यामुळे या कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करायची त्यांची मागणी होती. यासाठी त्यांनी जाहीर निषेधही नोंदवला होता आणि त्यांचा कामाला विरोध होता. मात्र भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांतराव परिसर यांची शिष्टाई सामने आली. त्यांनी त्यांची भेट घेतली, त्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जी मागणी करताय ती 100% बरोबर आहे, रास्त आहे. येत्या 4 दिवसात त्या बाबतीत जो अहवाल आहे तो मागवला जाईल, संबंधित अधिकाऱ्यांना मागवला जाईल आणि हे जर काम निकृष्ट दर्जाचं असेल तर संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा करून घेतलं जाईल. अशा प्रकारचं त्यांनी समन्वय साधल्याने त्यांची शिष्टाई कामे आलेली आहे आणि तो वाद मिटलेला आहे आणि लोकार्पण उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आणि त्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. संतोष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेटसाठी.